महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमधील अमृतसरमध्ये जाऊन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। त्यांनी थेट ऑपरेशन ब्लू स्टारला काळा दिवस म्हटलंय आणि तिथे मारल्या गेलेल्यांचा उल्लेख शहीद असा केलाय। शीख विभाजनवादी नेता जर्नैल सिंग भिंद्रनवाले यांचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे गिरीश महाजन हे भाजपचे पहिले मंत्री ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करताना महाजन हे वादात सापडलेत। एकीकडे देशहिताच्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर थेट देशाच्या लष्करी कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं। पाहूयात या व्हिडिओतून की गिरीश महाजन यांनी अमृतसरमध्ये जाऊन असं वादग्रस्त वक्तव्य का केलंय, ऑपरेशन ब्लू स्टार नेमकी काय घटना होती आणि यावरून आजही इंदिरा गांधींवर टीका का होतीये। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत LS मराठी। ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42व्या स्मृती दिनानिमित्त अमृतसरमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली। तिथे बोलताना महाजन यांनी 1984च्या लष्करी कारवाईचा संदर्भ देत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे। सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य घुसवण्याचा निर्णय हा शीख समाजासाठी अत्यंत वेदनादायी होता असं सांगत महाजन यांनी या कारवाईची तुलना थेट 18व्या शतकातील क्रूर आक्रमक अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली आहे। एवढंच नाही तर पुढच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सोबत घेऊन इथे येईन अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं थेट भिंद्रनवाल्याचे उदात्तीकरण करणाऱ्या मंचावर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है। 6 जून 1984 1984 ये दिन हम कभी भूल नहीं सकते। जिस तरह से हमारे हजारों भाई बहनें शहीद हुए, मारे गए, हमारे पवित्र धर्मस्थल पर सेना का आक्रमण हुआ, मैं यही कहूँगा। इंदिरा जी ने ज़बरदस्ती उन्हें पंजाब में घुसाया, हमारे पवित्र धर्मस्थल पर घुसाया और उसके बाद में इतनी बुरी तरह हमारे लोगों के कत्ल हुए हैं, जो शहीद हुए हैं। दिल्ली में भी जिस तरह से हमारी माता है, बहनें हैं, भाई है, बड़े हैं, बुजुर्ग हैं, बच्चे हैं, इतनी बुरी तरह से कि जब अब्दाली आया था उस वक्त जिस तरह से उन्होंने हमारे कई भाइयों बहनों को शहीद किया था, उसी तरह से हमारे ही देश में हमारे प्रधानमंत्री ने हमारी इतनी बुरी हालत कर दी थी। और इतने हजारों कत्ल होने के बाद दुख की बात तो यह है कि किसी को सजा नहीं मिली, कोई फांसी पे नहीं गया, किसी का कुछ भी नहीं हुआ। आज इतना बड़ा हादसा हुआ, इतना बड़ा एक्सीडेंट मैं नहीं कहूँगा, लेकिन जानबूझकर इन्होंने इतने हमारे भाई बहनों की कत्ल की और उसके बाद में भी किसी को सजा नहीं होती है। ये मुझे लगता है ये तो बहुत सोचने वाली बात है, शर्म की बात है। आज उनको सभी जो 6 जून उस दिन हमारे शहीद हुए थे, हमारे धर्मस्थल पे जो आक्रमण हुआ था, उसको याद करने का दिन है। आता प्रश्न पडतो की गिरीश महाजन यांनी अचानक असं वक्तव्य का केलंय। यामागे सरळ सरळ आगामी निवडणुकांचे आणि मतांचे राजकारण दडलेले आहे। पंजाबमध्ये आणि देशाच्या विविध भागात शीख समाजाची मोठी मतपेढी आहे। विशेषतः काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी भाजप नेहमीच 1994च्या शीख विरोधी दंगलीचा आणि ऑपरेशन ब्लू स्टारचा मुद्दा उचलून धरत असतं। काँग्रेस पक्षाने शीख समाजावर कसा अन्याय केलाय हे दाखवून शीख मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायदा उठवण्यासाठी महाजन यांनी एवढं संवेदनशील वक्तव्य केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। मात्र मतांच्या या राजकारणात देशाच्या लष्कराने केलेल्या कारवाईला काळा दिवस म्हणणं कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल विरोधकांनी केलाय। पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खालिस्तानचा मुद्दा उपस्थित करत आहे आणि निवडणुकातील फायद्यासाठी दुटप्पी भूमिका घेत आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे।
जर इंदिराजींच्या कार्यकाळात तो निर्णय घेतला नसता तर भारताचं कदाचित 2 भागात विभाजन झालं असतं आणि अविभाजित भारताची संकल्पना टिकली नसती, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. तर खासदार संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर जोरदार टीका केली आहे. महाजन यांना राज्य मंत्रिमंडळ आणि भाजपमधून काढून टाकलं पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आहे. गिरीश महाजन यांचं दहशतवादाला खतपाणी घालणारं आणि देशाचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं केलेलं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. जो दहशतवाद आहे, जो खलिस्तानच्या निमित्तानं पुढे आला होता, त्यातून देशाचे तुकडे करणे हा हेतू होता. आणि जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट हा सफल झाला असता. म्हणून कणखर नेतृत्व आणि दुर्गा ज्यांचं संबोधन केलं गेलं अशा इंदिरा गांधींनी हे ऑपरेशन ब्लू स्टार करत असताना या देशाची एकता व अखंडता ही अबाधित ठेवली आणि याचे परिणाम स्वरूप त्यांना स्वतःचा प्राण देखील या निमित्तानं टाकावं लागले. त्यांचं बलिदान झालं आणि त्यांच्या बलिदाना उपरांत त्यांची राष्ट्रभक्ती आणि दहशतवादाला थारा न देण्याची भारतीय नागरिकांची भूमिका म्हणून 400 पेक्षा कितीतरी जास्त जागा या त्यावेळेस काँग्रेसला मिळाल्या. त्यांचं हे वक्तव्य हा जो राष्ट्राच्या प्रती असणाऱ्या प्रेम याचा देखील कुठेतरी अपमान आहे. महाराष्ट्राचेच भूमिपुत्र जनरल अरुण कुमार वैद्य हे जनरल असताना ऑपरेशन ब्लू स्टार झालं, करिता त्यांचा देखील खून जो आहे, हत्या जी आहे, ही दहशतवादी लोकांनी ही केली होती. हा जनरल अरुण कुमार वैद्य यांचा देखील अपमान आहे. एकंदरीत गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाची आणि आरएसएसची राष्ट्रविघातक जी प्रवृत्ती आहे ती या निमित्तानं ही समोर आली. आम्ही याचा धिक्काराने निषेध करतो. जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर या देशाचे तुकडे पडले असते. हा इतिहास ध्यानात न घेता तोंडसूट घेण्याचा आणि पुटसूट राजकारण करण्याच्या या भाजप प्रवृत्तीचा पुनश्च एकदा या निमित्ताने आम्ही धिक्कार करतो. डोभाल हे स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात. गिरीश महाजन हे देखील नाशिकचे स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात. या नाशिकच्या जेम्स बॉन्डनी डोभाल यांचा सहभाग ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये होता, त्यांचाही ते निषेध करणार आहेत का हा देखील एक प्रतिप्रश्न या निमित्ताने आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या वक्तव्याशी सहमत किंवा असहमत असल्याच्या संदर्भात ताबडतोब खुलासा करावा आणि मंत्रिमंडळातून गिरीश महाजनांना बाहेर काढावं. पण हे ऑपरेशन ब्लू स्टार नेमकं काय होतं? 1980च्या दशकात पंजाबमध्ये जर्नल सिंग भिंद्रनवाले यांनी खालिस्तान या स्वतंत्र देशाची मागणी करत हिंसक आंदोलन सुरू केलं होतं. भिंद्रनवाले आणि त्यांच्या सशस्त्र समर्थकांनी शिखांचे सर्वोच्च धार्मिक स्थळ असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा ताबा घेतला होता आणि तिथे आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा केला होता. तिथूनच देशविरुद्ध हिंसक कारवाई चालवल्या जात होत्या. या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आणि सुवर्ण मंदिर त्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1 ते 8 जून 1994 दरम्यान भारतीय लष्कराला आदेश देऊन ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं होतं. या कारवाईत भिंद्रनवाले मारला गेला आणि लष्कराने मंदिर मुक्त केलं. मात्र यामध्ये अनेक सैनिकांना आणि नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला होता. या कारवाईवरून इंदिरा गांधींवर आजही टीका का केली जाते? लष्करी दृष्टिकोनातून हे ऑपरेशन यशस्वी ठरलं असलं तरी शीख समाजाच्या दृष्टीने ते अत्यंत वेदनादायी होतं. शिखांचं सर्वात पवित्र स्थान असलेल्या सुवर्ण मंदिरात लष्कराने रणगाडे आणि तोफा घुसवल्या, ज्यामुळे मंदिराच्या अकाल तख्त या वास्तूचं मोठं नुकसान झालं. या कारवाईत अनेक निष्पाप भाविकांचाही बळी गेला. आपल्या पवित्र धार्मिक स्थळावर झालेल्या या लष्करी आक्रमणामुळे जगभरातील शीख समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या. धार्मिक स्थळाचं पावित्र्य राखण्यात आणि हा वाद चर्चेने सोडवण्यात इंदिरा गांधी अपयशी ठरल्या असा आरोप त्यांच्यावर आजही केला जातो. याच रागातून पुढे 1984 मध्ये इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्यानंतर देशात भीषण शीख विरोधी दंगली भडकल्या. एकीकडे देशाची अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी भारतीय लष्कराने प्राणांची आहुती दिली, तर दुसरीकडे आजचे नेते त्याच लष्करी कारवाईला राजकीय मंचावरून काळा दिवस म्हणत आहेत अशी टीका होतीये. देशाच्या सुरक्षेपेक्षा नेत्यांना निवडणुका आणि वोट बँक मोठी वाटते का असा प्रश्न निर्माण होतोय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.